नमस्कार. आजचा विषय आहे स्त्री मुक्ती दिवस म्हणजेच मनुस्मृती दहन दिवस. 25 डिसेंबर म्हटलं की बहुतेक लोकांना नाताळ, सांताक्लॉज हेच आठवतं. परंतु यापेक्षाही जास्त महत्त्वपूर्णाचं दिवस म्हणजेच 25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिवस म्हणजे स्त्री मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु हवी तशी जनजागृती अजूनही आपल्याकडे दिसून येत नाही. 25 डिसेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मुक्कामी मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं आहे. आता हा जो ग्रंथ आहे मनुस्मृती, हा म्हणजे नेमका काय आहे? तर संविधानाच्या आधी मनुस्मृती धर्मग्रंथाचं लोक पालन करत होते. हा मनुस्मृती दहन फार शतकांपासून म्हणजे फार तो जुना आहे आणि या धर्मग्रंथामध्ये माणसाने कोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे, धर्माचं पालन कसं केलं पाहिजे, शूद्रांचं काम काय होतं, स्त्रियांना कोणते कोणते अधिकार नाहीत यावर जास्त भर दिला गेला होता. वास्तविक पाहता स्त्री हा घटक शूद्रांपेक्षाही खालच्या जातीचा समजला जायचा. कोणत्याही वर्गातील स्त्री तिला कुठल्याच प्रकारचे अधिकार मनुस्मृतीमध्ये नव्हते. त्यामुळे मनुस्मृती दहन हा दिवस खऱ्या अर्थाने स्त्री मुक्तीचा दिवस म्हणून साजरा करायला हवा. खरं पाहता मनुस्मृतीमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण होते. त्याचप्रमाणे प्रत्येकाची कामं देखील वाटून दिली होती. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय, अत्याचार, त्याचप्रमाणे विषमता ही या धर्मग्रंथामध्ये दिसून येत होती. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या मनुस्मृतीचं दहन करणं योग्य मानलं आहे आणि ते त्यांनी केलं देखील. विषमता संपवायची असेल तर मनुस्मृतीचं दहन केलंच पाहिजे असं त्यांचं मत होतं. आता त्या काळातील ज्या स्त्रिया होत्या त्यांना शिक्षण नव्हतं, कोणताही अधिकार नव्हता. परंतु संविधानाने आज जो अधिकार स्त्रियांना दिलाय त्यामुळे त्यांना पतीच्या नंतर जे त्या सती जायच्या, मनुस्मृतीमध्ये पती निधनानंतर सती जाणं हे सक्तीचं असायचं, तिची इच्छा असो किंवा नसो. परंतु आज संविधानाने तिला जगण्यासाठी पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीमधील अधिकार दिलाय. त्याचप्रमाणे त्याची जी नोकरी आहे ती तिला बहाल करण्यात आलेली आहे. पेन्शन तिला बहाल करण्यामध्ये दिले आहे की जेणेकरून ती तिचं जीवन व्यतीत करेल. त्याचप्रमाणे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार, सर्व प्रकारचा अधिकार हा दिला आहे. पण हे फक्त संविधानामुळे शक्य झालेलं आहे. मनुस्मृतीमध्ये हे कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते. त्यामुळेच कधीही लक्षात ठेवा स्त्रियांनी की 25 डिसेंबर हा फक्त नाताळसाठी नाही तर स्त्री मुक्तीसाठी जास्त जास्त स्वतंत्र हा दिवस म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद.